आज आपण मोमेंट ऑफ इनर्शिया हा चॅप्टर पाहणार आहोत. यामधील काही थोड्याफार थेरॉटिकल कन्सेप्ट आहेत त्या समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. पहिली कोणती आहे? सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काय म्हणते? इट इज डिफाइन्ड ॲज द पॉइंट थ्रू विच द होल वेट ऑफ द बॉडी इज अज्युम टू ॲक्ट इरिस्पेक्टिव्ह ऑफ द पोझिशन ऑफ अ बॉडी. एक्झाम्पल कोन, सिलेंडर. म्हणजेच काय, 3D ऑब्जेक्टचा आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काढत असतो. 3D ऑब्जेक्ट म्हणजे काय, तर ज्याला 3 डायमेन्शन असतात त्याला आपण 3D डायमेन्शन म्हणतो. 3 डायमेन्शन म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल हा क्यूब बघा, ह्याला हा बेस आहे, हा हाईट आहे आणि ह्याची थिकनेस आहे, डेप्थ आहे. ओके. सिमिलरली सिलेंडर बघा, सिलेंडरला ही हाईट आहे, हा बेस आहे आणि इथून इथपर्यंत काहीतरी त्याला डेप्थ असेल. ओके. अशा ऑब्जेक्टचा एक पॉइंट आपण काढतो की ज्या पॉइंटला संपूर्ण वेट ऑफ बॉडी काय होतं, कॉन्सन्ट्रेट होतं, ऍक्ट होतं. अशाला आपण काय म्हणतो? सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणतो. नेक्स्ट काय आहे? सेंट्रॉइड. सेंट्रॉइड काय म्हणते? इट इज डिफाइन्ड ॲज द पॉइंट थ्रू विच द एंटायर एरिया ऑफ द प्लेन फिगर इज अज्युम टू ऍक्ट फॉर ऑल पोझिशन ऑफ द लॅमिन. एक्झाम्पल काय आहे? ट्रायंगल, स्क्वेअर, एक्सेट्रा. म्हणजेच काय, तर दिलेल्या बॉडीचा संपूर्ण एरिया एका ठिकाणी काय होतो, कॉन्सन्ट्रेट होतो. त्या पॉइंटला आपण सेंट्रॉइड म्हणतो. हा आपण 2D ऑब्जेक्ट मध्ये करतो. 2D ऑब्जेक्ट म्हणजे काय, ज्याला 2 डायमेन्शन असतात त्याला आपण 2D म्हणतो. इथे बघा, हा बेस आणि हाईट, याला थिकनेस आहे परंतु ही फार कमी असल्यामुळे हे आपण काय करतो, थिकनेस निग्लेक्ट. म्हणजे काय झाला, हा 2D ऑब्जेक्ट झाला, बेस आणि हाईट. सिमिलरली हा ट्रायंगल बघा, ही बेस आणि ही हाईट, याची थिकनेस फार कमी असल्यामुळे निग्लेक्ट केलाय. मग याचा सेंट्रॉइड कुठे येणार? तर बघा, सपोज मी या ठिकाणी जर का पिन अशी लावली तर ह्या संपूर्ण बॉडीचं वजन ह्या साईडला जास्त असल्यामुळे काय होईल, बॉडी इकडे झुकेल असे. बघा, सपोज मी या कॉर्नरला असं लावलं तर ह्या साईडला वेट जास्त असल्यामुळे काय होणार, त्या साईडला झुकणार. हेच जर का मी बरोबर सेंटरला लावण्याचा प्रयत्न केला तर बॉडी काय होते, बॅलन्स होते. म्हणजेच काय, या संपूर्ण स्क्वेअरचा सेंट्रॉइड कुठं असणार आहे, या पॉइंटला असणार आहे. सिमिलरली ट्रायंगलला बघूया आपण. इथं वरती लावतो एकदा. पूर्ण बॉडीचं वेट खालच्या साईडला जास्त असल्यामुळे काय होईल, खालच्या साईडला झुकेल बॉडी. ही जर आपण इथं लावला तर बॉडी काय होते, बॅलन्स होते. म्हणजेच काय, ह्या ट्रायंगलचा सेंट्रॉइड कुठे आहे, इथं आहे. याचे आपण पुढे फॉर्म्युले पाहणार आहोत. सध्या आपल्याला फक्त सेंट्रॉइड म्हणजे काय समजून घ्यायचं आहे. सेंट्रॉइड म्हणजे काय, तर संपूर्ण बॉडीचा एरिया एका ठिकाणी काय होतो, कॉन्सन्ट्रेट होतो. त्या पॉइंटला आपण काय म्हणणार आहोत, सेंट्रॉइड म्हणणार आहोत. यामध्ये हा फॉर्म्युला दिलेला आहे, एक्स बार आणि वाय बार. म्हणजे जर 2 किंवा 3 शेप जर एकत्र आले तर त्याचा आपल्याला सेंट्रॉइड कसा काढायचा तर पाहूया. सपोज हा आपला वाय ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस, हा एक्स एक्स ऍक्सिस कन्सिडर करू आणि याला आपण रेफरन्स ऍक्सिस म्हणणार आहोत. या रेफरन्स ऍक्सिस वरती आपली बॉडी काय करायची, सेट करायची. इथं ह्या वाय ऍक्सिसला आणि एक्स एक्स ऍक्सिसला करायची. आणि फॉर्म्युला समजावून घेऊया. याला ब्लॉक नंबर 1 म्हणूया, याला ब्लॉक नंबर 2 आणि याला ब्लॉक नंबर 3. मग आता बघा, A1 म्हणजे काय, ह्या ब्लॉकचा संपूर्ण एरिया इंटू x1. एक्स म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स, या ऍक्सिस पासून याच्या सेंट्रॉइड पर्यंत डिस्टन्स आपलं x1 असणार. सिमिलरली दुसऱ्या ब्लॉकसाठी A2 म्हणजे ह्या ब्लॉकचा एरिया इंटू x2. x2 म्हणजे ह्या रेफरन्स ऍक्सिस पासून ते या सेंट्रॉइडचं डिस्टन्स x2. सिमिलरली तिसऱ्या ब्लॉकसाठी काय असणार, तिसऱ्या ब्लॉकचा एरिया म्हणजेच A3 आणि डिस्टन्स x3. ह्या सगळ्यांचं डिवायडेड बाय काय होणार, A1 प्लस A2 प्लस A3. म्हणजे पहिल्याचा एरिया प्लस दुसऱ्याचा एरिया प्लस तिसऱ्याचा एरिया. ह्या अनसिमेट्रिकल आय सेक्शनचा आपण काय करणार, या फॉर्म्युलानं सेंट्रॉइड करणार. तसंच वाय बार कसा करणार आपण, तर पहिल्या ब्लॉकचा एरिया इंटू ह्या बेस पासून या सेंट्रॉइड पर्यंत डिस्टन्स म्हणजेच y1. सिमिलरली दुसऱ्याचा एरिया प्लस ह्या ऍक्सिस पासून दुसऱ्या ब्लॉकचा सेंट्रॉइड पर्यंत डिस्टन्स y2. सिमिलरली तिसऱ्या ब्लॉकचा एरिया इंटू या ऍक्सिस पासून ह्या ब्लॉकचा सेंट्रॉइड, हा झाला y3 डिवायडेड बाय A1 पहिल्या ब्लॉकचा एरिया प्लस दुसऱ्या ब्लॉकचा एरिया प्लस तिसऱ्या ब्लॉकचा एरिया. अशा प्रकारे y बार करणार. म्हणजेच सेंट्रॉइड कसा काढायचा, 2 किंवा 2 पेक्षा जास्त शेप कंबाईन करून जर एखादा ऑब्जेक्ट तयार होत असेल तर A1 x1 प्लस A2 x2 अप टू AN xN डिवायडेड बाय A1 प्लस A2 प्लस
अप टू an. सिमिलरली y कसा काढायचा, a1 y1 प्लस a2 y2 प्लस अप टू सॉल्व डिवायडेड बाय a1 प्लस a2 प्लस a. नेक्स्ट कन्सेप्ट काय आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया कन्सेप्ट समजावून घेण्या अगोदर आपल्याला लिनियर मोशन आणि अँग्युलर मोशन या दोन कन्सेप्ट पाहाव्या लागतील. लिनियर म्हणजे काय, एका लाईनीत जाणारे, आणि अँग्युलर म्हणजे एका ऍक्सिसच्या भोवती फिरणारे. तर लिनियर मध्ये बघा, ही सपोज एक सायकल आहे आपली आणि ही एक कार आहे, आणि तुम्हाला सांगितलं की तुमच्या शरीरात जेवढी पॉवर आहे तेवढ्या पॉवरनं सायकलला पण धक्का द्या आणि तेवढ्याच पॉवरनं गाडीला सुद्धा, कारला सुद्धा धक्का द्या. मग काय होईल रे, जी सायकल आहे ती जास्त प्रमाणात पुढे जाईल, कार कदाचित हलेल किंवा हलणारी नाही, दोन्हीपैकी एक पोझिशन काहीतरी क्रिएट होईल. म्हणजेच काय, तर लिनियर मोशन मध्ये तुमची वस्तू किती दूर जाते कशावर डिपेंड आहे, तर त्या वस्तूच्या मासवरती डिपेंड आहे. जर कमी मास असेल तर जास्त वेलॉसिटीने जाणार पुढं, जर जास्त मास असेल तर कमी वेलॉसिटीनं. म्हणजेच काय, लिनियर मोशन मध्ये वेलॉसिटी कशावर डिपेंड आहे, तर बॉडीच्या मासवरती. तर अँग्युलर मोशन मध्ये काय होतंय बघूया आता. सपोज ही एक काहीतरी मास आहे, ही ऍक्सिस समजा, हा ऍक्सिस इथं आपला ऍक्सिस आहे, ही मास आहे, आणि मी या ऍक्सिस भोवती ऑब्जेक्टला फिरवतोय. हा काय होतोय, कमी रेडियस ठेवल्यानंतर तेवढाच ऑब्जेक्ट लगेचच फिरला. हेच जर मी असं लांब ठेवलं एवढ्या डिस्टन्स वरती आणि फिरवाय गेलो तर थोडा जास्त टॉर्क लागला. म्हणजेच काय, तर आपल्याला दोन कन्सेप्ट लक्षात आल्या. अँग्युलर मोशन मध्ये मास सुद्धा डिपेंड आहे, परंतु त्याचबरोबर ऍक्सिस पासून किती डिस्टन्स वरती आपला ऑब्जेक्ट आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजेच काय, तर यातली जी अँग्युलर वेलॉसिटी कशावर डिपेंड आहे, तर ऑब्जेक्टचं मास आणि ऍक्सिस पासून ऑब्जेक्ट किती लांब आहे, म्हणजेच रेडियस किती डिस्टन्स आहे, यावरती काय होणार आहे, त्याची अँग्युलर वेलॉसिटी डिपेंड असणार आहे. अँग्युलर वेलॉसिटी कशावरनं काढतो आपण, मोमेंट ऑफ इनर्शियावरनं अँग्युलर वेलॉसिटी काढतो. म्हणून मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला कसा होतो तयार, डेफिनेशन काय सांगते, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सेक्शन इज डिफाइंड ॲज द प्रोडक्ट ऑफ एरिया ऑफ अ सेक्शन अँड the square of the distance between the centroid of section and reference axis. म्हणजेच काय, तर दिलेल्या बॉडीचा एरिया इंटू ऍक्सिस पासून तो ऑब्जेक्ट किती डिस्टन्स वरती आहे, म्हणजेच काय एच, त्याचा स्क्वेअर. या दोघांचा प्रोडक्ट करून काय करतो आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करतो. त्याचं युनिट काय आहे, m⁴, cm⁴ और mm⁴. नेक्स्ट, पॅरलल ऍक्सिस थेरम. पॅरलल ऍक्सिस थेरम काय सांगतो, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन सेक्शन अबाउट एनी ऍक्सिस is equal to moment of inertia plane section about a parallel axis passing through its centroid or center of gravity plus the product of area and the square of perpendicular distance between two axes. म्हणजे कोणत्याही ऍक्सिस वरती जर का आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची असेल तर काय करायचं, दिलेल्या बॉडीच्या सेंट्रॉइड मधून एक ऍक्सिस ड्रॉ करायचा पॅरलल टू ज्याच्या ऍक्सिसला आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे त्याला पॅरलल एक ऍक्सिस ड्रॉ करायचा. म्हणजेच काय होणार रे, आपल्याला ए बी ला काय करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. मग काय होणार, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी सेक्शन इज इक्वल टू दिलेल्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा, म्हणजेच काय IG प्लस ह्या दिलेल्या एरियात दिलेल्या ऑब्जेक्टचा एरिया काढायचा इंटू हे पॅरलल डिस्टन्स किती आहे त्याचा स्क्वेअर करायचा. सिमिलरली या फिगर मध्ये बघा, सपोज ए बी ला काढायचा आहे, हा दिलेला ऑब्जेक्ट आहे, तर काय करायचं, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी इज इक्वल टू दिलेल्या बॉडीचा काय करायचा, मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा म्हणजे IG प्लस ह्या दिलेल्या ऑब्जेक्टचा एरिया ए इंटू ह्या दोन्ही पॅरलल ऍक्सिस मधलं डिस्टन्स एचचा स्क्वेअर. नेक्स्ट, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम काय सांगतं, इट स्टेट दॅट the moment of inertia of a plane section about an axis perpendicular the figure and passing through the centroid is equal to the sum of moment of inertia of the plane figure about the two mutual perpendicular axes passing through the center of the gravity or centroid. म्हणजेच काय, तर एखादा ऑब्जेक्ट दिलाय तर त्याचं काय करायचं, याच्या सेंट्रॉइड मधून एक परपेंडिक्युलर ऍक्सिस असा ड्रॉ करायचा. परपेंडिक्युलर ऍक्सिस ड्रॉ केल्यानंतर
याची मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार आहे, तर करस्पॉन्डिंग याची दोन ऍक्सिस आहेत ती, हा एक ऍक्सिस आणि हा एक ऍक्सिस म्युच्युअली परपेंडिक्युलर पाहिजे ती. तर ह्या ऍक्सिस आणि ह्या ऍक्सिसची ऍडिशन ही तुमच्या परपेंडिक्युलर ऍक्सिसच्या मोमेंट ऑफ इनर्शिया एवढी येते. म्हणजेच काय, तर जो परपेंडिक्युलर ऍक्सिस आहे प्लेनला त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया किती असते रे, तर म्युच्युअली दोन परपेंडिक्युलर जे ऍक्सिस आहेत त्यांच्या ऍडिशन एवढी असते. म्हणजेच काय, याला जर आपण आय झेड झेड म्हटलं, याला आय एक्स एक्स म्हटलं, याला आय वाय वाय म्हटलं, तर आपला फॉर्म्युला काय होणार, आय झेड झेड इज इक्वल टू आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय, म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे. ओके, ह्या आय झेडलाच आपण काय म्हणतो, पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच आयपी. आयपी इज इक्वल टू आय झेड झेड इज इक्वल टू आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय. नेक्स्ट, रेडियस ऑफ गायरेशन काय सांगते, द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ अ गिवन एरिया अबाउट एनी ऍक्सिस इज दॅट डिस्टन्स फ्रॉम द गिवन ऍक्सिस ॲट विच द एंटायर एरिया इज अज्युम्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड विदाउट चेंजिंग द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द गिवन ऍक्सिस. म्हणजेच काय, सपोज हा ऍक्सिस आहे आणि ही बॉडी आहे, ह्या ऍक्सिस भोवती ही काय करते, बॉडी रोटेट होते. तर ह्या बॉडीला आपण रिप्लेस करायचं कसं, तर एक पॉइंट लोड मध्ये रिप्लेस करायचं, परंतु ह्या बॉडीचा जेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तेवढाच या पॉइंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे. म्हणजेच काय, तर ह्या ऍक्सिस पासून हे डिस्टन्स म्हणजेच काय असतं, रेडियस ऑफ गायरेशन असतं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर काय, एक बॉडी काय करते, ऍक्सिस भोवती फिरते, ह्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया एक पॉइंट लोड मध्ये कन्व्हर्ट करायचा. याचा मोमेंट ऑफ इनर्शिया, या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असला पाहिजे, सेम असला पाहिजे, चेंज नाही झाला पाहिजे. परंतु ऍक्सिस पासून ठराविक डिस्टन्स वरती आपल्याला काय करायचं आहे, तो शिफ्ट करायचा आहे. त्या पॉइंटचा आणि ऍक्सिस मधला जो काही डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो, रेडियस ऑफ गायरेशन. आता आपण थोडे फॉर्म्युले पाहूया, काही शेप आणि त्यांचे एरिया, एक्स बार वाय बार, सेंट्रॉइड आणि मोमेंट ऑफ इनर्शिया. तर पहिलं बघा, राईट अँगल ट्रँगल. याचा आपण एरिया कसा काढतो, तर 1/2 बेस इंटू हाईट. म्हणजेच काय, 1/2 ही बेस इंटू हाईट. याचा एक्स बार काय, सेंट्रॉइड याचा कुठे येणार, इथे येणार. याला जर आपण बेस म्हटलं, याला जर हाईट म्हटलं, तर इथून ते या सेंट्रॉइड पर्यंत डिस्टन्स किती असणार आहे, b/3 म्हणजेच काय, एक्स बार. आणि वाय बार म्हणजे उभं डिस्टन्स, इथून ते या सेंट्रॉइड पर्यंत डिस्टन्स h/3 असं कॅल्क्युलेट करतो. म्हणजेच फॉर्म्युला काय झाला, एरियाचा फॉर्म्युला 1/2 बेस इंटू हाईट. एक्स बार म्हणजे आडवं डिस्टन्स किती असणार आहे, इथून तेथपर्यंत b/3. वाय बार म्हणजे उभं डिस्टन्स, बेस पासून सेंट्रॉइडचं डिस्टन्स h/3. आय एक्स एक्स कसा काढतो, याचा आपण bh³ डिवायडेड बाय 36. बी म्हणजे बेस, h म्हणजे हाईट डिवायडेड हाईटचा क्यूब डिवायडेड बाय 36. आय वाय वाय कसा काढतो, आता एक्स एक्स ला हा बेस म्हटला तर वाय वाय ला बेस कोणता येणार, हा येणार. म्हणजेच काय होणार, h इंटू बीचा क्यूब डिवायडेड बाय 36. नेक्स्ट, जर आपल्याला बेसला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायला सांगितलं अबाउट दिस ऍक्सिस, आतापर्यंत आपण या ऍक्सिस वरती काढलं. आता आपल्याला जर बेस वरती काढायला सांगितलं तर कसं होणार, bh³/12 म्हणजे बेस इंटू हाईटचा क्यूब डिवायडेड बाय 12 ए बी साठी. नेक्स्ट, जर या बेसला काढायला सांगितलं तर काय होणार, hb³ डिवायडेड बाय 12. नेक्स्ट, ऍपेक्सला जर इथं काढायला सांगितलं आपल्याला तर ऍपेक्स कसं काढणार, बेस इंटू हाईटचा क्यूब डिवायडेड बाय 4. नेक्स्ट कोणता आहे, आयसोस्केल ऑर इक्विलॅटरल ट्रँग्युलर सेक्शन. याचा एरिया कसा काढतो, सेम 1/2 बेस इंटू हाईट. याचा एक्स बार कसा काढणार, ही जर बॉडी बेंड केली तर लेफ्ट साईडला राईट साईडला सेम येणार, म्हणजे आपला सेंट्रॉइड करेक्ट ह्यावरती. परंतु ही जर मधून असं फोल्ड केलं तर खालच्या साईडला जास्त वेट आहे, वरच्या साईडला कमी आहे, त्यामुळे काय होणार, थोडस सेंटर पासून खाली आपला सेंट्रॉइड शिफ्ट होणार. तर त्याचा एक्स बार कसा काढतो, एक्स बार म्हणजे आडवं डिस्टन्स, ही काय बॅलन्स होते, म्हणजेच b/2 आपला काय असणार आहे, एक्स बार. आणि वाय बार कसा काढणार आहे, h/3. वाय बार कसा, h/3 काढणार आपण. नेक्स्ट, मोमेंट ऑफ इनर्शियाची कशी काढणार, बेस इंटू हाईटचा क्यूब डिवायडेड बाय
36. आय वाय वाय कसा काढणार, तर ही हाईट इंटू बेसचा क्यूब डिवायडेड बाय 48. इथे लक्षात ठेवा HB क्यूब बाय 36 आय वाय वाय असतं राईट अँगलला, HB क्यूब डिवायडेड बाय 48 आयसोस्केल असतं. एवढा डिफरन्स व्यवस्थित लक्षात ठेवा. आपल्याला जर बेसला काढायला सांगितलं तर बेसला कसा काढणार, बेस इंटू हाईटचा क्यूब डिवायडेड बाय 12. ॲपेक्स वर्टेक्सला जर इथं काढायला सांगितलं तर कसं काढणार आपण, BH क्यूब बाय 4. नेक्स्ट स्क्वेअर, ही ए साइड म्हटली तर ही पण काय असणार, ए असणार, ही पण ए ही पण ए. ह्याचा एरिया कसा काढतो, बेस इंटू हाईट म्हणजे ए इंटू ए, ए इंटू ए काय होणार, ए स्क्वेअर. आता ही जर बॉडी आपण अशी फोल्ड केली तर सेंटरला बॅलन्स होते, ही अशी फोल्ड केली तर सेंटरला बॅलन्स होते. म्हणजेच काय होणार, ह्या ऍक्सिस वरती आणि ह्या ऍक्सिस वरती आपला काय होणार आहे, एक्स बार आणि वाय बार येणार. म्हणजे जिथं मी भेटतात तिथं आपलं काय असणार आहे, सेंट्रॉइड असणार. मग एक्स बार काढायचा आहे, एक्स हा जर ए असेल तर याचं निम्म डिस्टन्स किती असणार आहे, ए बाय 2. हा झाला एक्स बार. वाय बार काढायचा असेल तर उभं डिस्टन्स आहे त्याच्या निम्म काय होणार, ए बाय 2. म्हणजेच काय, एक्स बार ए बाय 2, वाय बार ए बाय 2. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्सिस ऍक्सिस किती असणार आहे, a⁴ डिवायडेड बाय 12. आय वाय वाय किती असणार, a⁴ डिवायडेड बाय 12. नेक्स्ट याच्या बेसला जर काढायला सांगितलं आपल्याला तर तो किती काय फॉर्म्युला आहे, a⁴ डिवायडेड बाय 3. ह्या जर बेसला काढायला सांगितला तर काय येणार, a⁴ डिवायडेड बाय 3. आणि डायगोनल, डायगोनल म्हणजे या कॉर्नर पासून या कॉर्नर पर्यंत किंवा या कॉर्नर पासून या कॉर्नर पर्यंत. म्हणजेच काय रे, डायगोनल म्हणजे काय बघा, असा केला म्हणजेच काय, हा एक ट्रायंगल आहे, हा एक ट्रायंगल आहे. म्हणजेच काय, दोन ट्रायंगल मिळून काय झालाय, हा स्क्वेअर तयार झालाय. मग जर आपण हा ट्रायंगलचा बेस काढला, या ट्रायंगलचा हा बेस, या ट्रायंगलचा हा बेस, म्हणजेच दोनदा आपण जर का बेस घेतला, म्हणजेच बघा बेससाठी काय फॉर्म्युला आहे ट्रायंगलच्या, BH क्यूब भागिले 12, BH क्यूब डिवायडेड बाय 12. म्हणजेच काय होणार, दोनदा आपल्याला ते करावं लागणार, BH क्यूब डिवायडेड बाय 12 2 टाइम्स घ्यावा लागणार. हा एक ट्रायंगल, हा एक ट्रायंगल, याचा बेस आणि याचा बेस, म्हणून काय होणार 2 टाइम्स BH क्यूब बाय 12. हा इंटू 2 करावं लागेल. किंवा काय करायचा, डायगोनलची पॉवर 4 डिवायडेड बाय 48. जर डायगोनल आपल्याला माहित असेल तर त्याची पॉवर 4 करायचा डिवायडेड बाय 48. अशा प्रकारे काय करायचा, स्क्वेअरचा डायगोनल काढायचा. नेक्स्ट रेक्टँगल, रेक्टँगल काय बघा, इकडं समान होतंय, इकडे समान होतंय, म्हणजे काय होणार, या पॉइंटला आपला काय होणार, सेंट्रॉइड. हा काय असतो, बेस, ही काय असती, डेप्थ. म्हणजेच काय, इथून ते हा सेंट्रॉइड किती असणार आहे, बी डिवायडेड बाय 2. आणि इथून इथपर्यंत किती असणार आहे, डी डिवायडेड बाय 2. म्हणजेच काय, हा एक्स बार हा वाय बार. एरिया कसा काढतो, बेस इंटू डेप्थ, बी इंटू डी. एक्स बार काय असणार आहे, बी बाय 2, वाय बार काय असणार आहे, डी बाय 2. आय एक्स एक्स कसा काढतो याचा, बी डी क्यूब डिवायडेड बाय 12. आय वाय वाय कसा काढणार, डी इंटू बी क्यूब डिवायडेड बाय 12. अबाउट बेस कसा काढतो, बी डी क्यूब डिवायडेड बाय 3. हा बेस कसा काढणार, डी बी क्यूब डिवायडेड बाय 3. हॉलो रेक्टँगल साठी एरिया कसा काढतो, बी डी मायनस कॅपिटल बी डी मायनस स्मॉल बी डी. बाहेरचा जो आहे तो कॅपिटल बी बेस, कॅपिटल डी डेप्थ, आणि आतला जो आहे तो स्मॉल बी बेस, स्मॉल डी डेप्थ. म्हणजेच काय, कॅपिटल बी डी मायनस स्मॉल बी डी. एक्स बार कसा काढणार, तर इथं सेंटरला असणार कॅपिटल बी डिवायडेड बाय 2 एक्स बार, कॅपिटल डी डिवायडेड बाय 2 वाय बार. आय एक्स एस कसा काढतो, बी कॅपिटल बी डी क्यूब मायनस स्मॉल बी डी क्यूब डिवायडेड बाय 12. आय वाय वाय कसा काढतो, डी बी क्यूब मायनस डी बी क्यूब डिवायडेड बाय 12. नेक्स्ट सर्कलचं बघा, सर्कलचं इकडून सिमिलर इकडून सिमिलर, म्हणजेच काय होणार, सेंट्रॉइड करेक्ट इथे येणार. म्हणजेच जर हा डायमीटर असेल तर एक्स बार किती असणार, डी बाय 2, आणि वाय किती असणार, डी बाय 2. एरिया कसा काढतो सर्कलचा, पाय बाय 4 डी स्क्वेअर और पाय आर स्क्वेअर, आर म्हणजे रेडियस. आय एक्स एक्स कसा काढतो, पाय बाय 64 कॅपिटल डी रेस टू 4. आय वाय वाय कसा काढतो, सेम तसाच, पाय बाय 64 डी रेस टू 4. नेक्स्ट सेमी सर्कल कसा काढतो, सेमी सर्कल बघा एक्स ऍक्सिस समांतर आहे, म्हणजेच काय होणार, डी बाय
2. परंतु वाय ऍक्सिसला समांतर होणार का? नाही. खालच्या साईडला जास्त वेट असल्यामुळं निम्म्यातून खाली आपला सेंट्रॉइड येतो. तो किती असतो? तर 4r डिवायडेड बाय 3 म्हणजेच काय होणार बघा, एरिया π/8d² किंवा πr² डिवायडेड बाय 2. एक्स बार कसा होणार रे? निम्मा आहे, त्यामुळं d/2 एक्स बार होणार. परंतु वाय बार काय होणार? निम्म्यातून खाली येणार, म्हणजेच काय 4r डिवायडेड बाय 3 आय एक्स कसा काढतो? 0.11r⁴. आय वाय कसा काढतो? π/8r⁴. जर डायमीटर आपल्याला माहित असेल तर π/128d⁴. π/8 केल्यानंतर व्हॅल्यू किती येते? 0.3927r⁴. नेक्स्ट क्वार्टर सर्कल बघा. असं जरी फोल्ड केलं तरी बॅलन्स होत नाही, असं केलं तरी समान एरिया कुठंच होत नाही. म्हणजेच काय होणार? निम्म्यापेक्षा ह्या साईडला जास्त एरिया असल्यामुळं इकडे सेंट्रॉइड शिफ्ट होणार. तर याचा एरिया आपण कसा काढतो? π/16d². जर रेडियस माहित असेल तर π/4r². एक्स बार कसा होणार? 4r डिवायडेड बाय 3 4r डिवायडेड बाय 3 एक्स बार कसा? इकडून इथपर्यंत डिस्टन्स किती असतं? 4r/3 आणि वाय बाय म्हणजे इथून ते इथपर्यंत डिस्टन्स 4r डिवायडेड बाय 3 आय एक्स कसा काढतो? 0.055r⁴. आय वाय कसा काढतो? 0.055r⁴. नेक्स्ट हॉलो सर्कलचा एरिया कसा काढतो? π/4 कॅपिटल d² मायनस स्मॉल d². आणि याचा एक्स बार कसा असणार आहे? इथून ते इथपर्यंत डिस्टन्स कॅपिटल D डिवायडेड बाय 2 आणि वाय बार इथून ते इथपर्यंत डिस्टन्स कॅपिटल D/2. आय एक्स कसा काढतो? π/64 कॅपिटल d⁴ मायनस स्मॉल d⁴. आय वाय इज इक्वल टू π/64 d⁴ मायनस d⁴. अशा प्रकारे संपूर्ण फॉर्म्युला आपल्याला न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी उपयोगी पडतील. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच्या रिलेटेड स्टेप बाय स्टेप न्यूमरिकल पाहणार आहोत.